लाडक्याताईंनी एवढ्या प्रभावशाली मतदान केलेलं आहे की विरोधकांना काहीतरी नेरेटिव्ह तयार करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही राहिला। आज विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा शिल्लक राहिलं नाही। ही परिस्थिती बघता क्षणी काम काय करायचं तर कुठं काहीतरी कोपर्डी कसं घडलं तसं मार्कडवाडी काहीतरी विशेष घडवायचं म्हणून मार्कडवाडी पण सन्माननीय मोठे मोठे नेते येऊन इथं आवाज उठवून खोटा नेरेटिव्ह पसरून ज्या ग्रामस्थांच्या माध्यमातून इथं मताधिक्य चांगलं झालंय त्या मताधिक्याचा अपमान करायचा आणि काहीतरी उलट सुलट करून आपली पोळी भाजून नेण्याचा प्रयत्न करायचा। आता सन्माननीय जे विरोधक आहेत सन्माननीय पवारसाहेब असतील, पवारसाहेब ह्या माढा मतदारसंघातून निवडून गेले होते। आमची सगळ्याला एक प्रामाणिकपणे विनंती आहे की पवार साहेबांनी सुद्धा इथलं नेतृत्व केलंय। पवार साहेबांनी सुद्धा सन्माननीय भाऊंनी जसा बोर्ड लावलाय खणखणीत 21,89,00,000 निधी मार्कडवाडीसाठी दिलाय तसं पवार साहेबांनी इथं बॅनर दाखवायचा की तुम्ही या मार्कडवाडीसाठी माढा मतदारसंघाचा खासदार असताना काय केलं। आणि दुसरा सन्माननीय आपण आमदार साहेब उत्तमरावजी जानकर साहेब त्यांनी असा बोर्ड दाखवायचा की मार्कडवाडीसाठी गेल्या 25 वर्ष 20 वर्ष ते म्हणतात की मार्कडवाडी मला कधी सोडत नाही, मार्कडवाडी माझी आहे। ते जे गृहीत धरून बसलेत ना त्या मार्कडवाडीकरच्या नागरिकांची प्रामाणिकपणे मागणी असेल की भाऊ आम्ही तुमच्या संघ 20-25 वर्ष पाठीमागे राहिलोय पण तुम्ही असा बोर्ड दाखवा की आमच्या मार्कडवाडीसाठी जानकर साहेबांनी काय केलंय तर आम्हाला मान्य होईल की सन्माननीय पवार साहेब सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब जे म्हणतात ते खरं असेल बाबा। तसं खणखणीतपणा दाखवा तुम्ही। विनाकारण तालुक्यामध्ये आक्रोश निर्माण करायचा, भाऊंचा विनाकारण नामोल्लेख खराब करायचा, असं झालं तसं झालं हे चुकीचं आहे सगळं।